गेलं, उजवा भाग डावा भाग असे दोन भागात ते शरीर विभागलं गेलं आणि उजव्या भागातून एक पुरुष आणि डाव्या भागातून एक स्त्री निर्माण झाली. हे जगातलं पहिलं जोडपं आहे. स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघांना निर्माण केल्यानं ब्रह्मदेवानं सांगितलं सृष्टी विस्तार करा. स्वयंभू मनूनं सांगितलं या दोघापासून पुढं झालेली जी सृष्टी आहे ना, ही सगळी मैथुनी सृष्टी आहे. आत्तापर्यंतची सगळी सृष्टी अमैथुनी. ब्रह्मदेवाच्या मनातून काय निर्माण झालं, अंग प्रत्यंगातून निर्माण झालं, पण स्त्री पुरुष संबंध नाही. पण स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्यापासून हे जेव्हा निर्माण झाले तदा मिथुन धर्मेण प्रजा एधाम बभूविरे. याच्या पुढची सगळी सृष्टी स्त्री पुरुष समागमातून निर्माण झालेली आहे. ब्रह्मदेवाने यांना सांगितलं सृष्टी विस्तार करा. स्वयंभू मनु म्हणाले सृष्टी विस्तार करता येईल म्हणे, पण निर्माण झालेला विस्तार ठेवायचा कुठं सांगा. म्हणजे विस्तार ठेवायला पृथ्वी नव्हती. कुठे गेली होती? रसातळाला. कोणी नेली? हिरण्याक्षानं. हिरण्याक्षाकडून ही पृथ्वी आणायची हा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. काय करू, कसं करू. आणि काळजी चालू असताना सुस्कारे जे ब्रह्मदेवाचे चालू होते त्या सुस्कार्यातून भगवंतांनी वराह अवतार धारण केला. एक अंगठ्या एवढा वराह बाहेर पडला. पाहता पाहता हत्तीचं शरीर त्याने धारण केलं. लोक विचारतात देवाला डुक्करच काय व्हावं वाटलं. वराह अवतार काय आहे? डुकराचं रूप देवाने का धरलं? चांगलं रूप धरता येत नव्हतं काय? उत्तर दिले संतांनी याला चांगलं तरी धरता येतं, पण वाईट रूपातही मी असू शकतो हे जगाला कळवून द्यायचं होतं देवाला. आणि कशाही रूपात जरी असला तरी परमात्म तत्वात काही बिघाड आहे का? नाही. नाथ महाराजांनी दृष्टांताने चिंतन केले. साखरेची निंबोळी केली जेवी कडूपणा नाही आली, तेवी सुकरादी योनी झाली नाही भंगली चित्सत्ता. रुखवत वगैरे करताना साखरेचे पदार्थ करतात पहा. त्याच्यात एकानं लिंबाचं कडुनिंबाचं झाडच केलं साखरेचं आणि त्याला लावलेल्या निंबोळ्या तरी कशाच्या? साखरेच्या. साखरेची निंबोळी केली, कडूपणा नाही आली. त्याप्रमाणे वराह रूपाला आला तरी चित्सत्ता भंगली का? निंबोळी जरी झाली तरी साखरपणा बिघडला का? वराह रूपाला आला चित्सत्ता भंगली का? नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, पृथ्वीच्या उद्धाराचं काम करायचं होतं म्हणून देवाने धारण केलेलं हे रूप आहे. आणि वराहाचं पृथ्वी उद्धाराचं कार्य नेहमीच चालू असतं म्हणून एका टीकाकाराने भागवताच्या फार चांगला अभ्यास केला याचा. त्याने सांगितलं तुम्ही कोणताही डुक्कर बघा, डबक्यात जर डुक्कर गेला तर त्या डबक्यात तोंड खुपसून माती काठाला आणून टाकतो, आहे की नाही? तळातला चिखल काठाला आणून टाकण्याचं काम डुकराचं चालूच असतं. म्हणजे वराह म्हणला की तो पृथ्वी उद्धार करतोच आहे. आणि असं पृथ्वी उद्धाराचं कार्य करायचं होतं म्हणून देवानी वराह अवतार धारण केला. वराह रूपात भगवान प्रगट झाले. यज्ञ अवयवा देवाने यज्ञ धारण केले. यज्ञ वराह असं देवाचं रूप सिद्ध झालं. आणि त्या वराहानं हिरण्याक्षानं नेलेली पृथ्वी, रसातळात नेलेली पृथ्वी तिचा उद्धार केला. हा हिरण्याक्ष कोण? कश्यप आणि दितीच्या संसारात निर्माण झालेले हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप आहेत. दिती आणि कश्यपाचा संसार चालू होता. एका ऋषी संध्याकाळची वेळ होती. कश्यप ऋषी अग्निहोत्राला होम देण्याकरता अग्निहोत्राच्या शाळेत गेलेले, होमकुंडासमोर बसलेले. दितीला कामबाधा झाली. दिती कश्यपाच्याकडे गेली आणि कश्यपांना तिनं प्रार्थना करून वासना पूर्ण करण्याचा आनंद केला. कश्यपाने तिला समजावून सांगितलं चुकतंय म्हणे. दिती ऐकायला तयार नाही. कश्यपाने नशिबाला दोष दिला. दितीची वासना पूर्ण केली. स्नान करून परत अग्निहोत्राला होम दिले. आणि थोड्या वेळानं दितीला पश्चात्ताप झाला. आपलं चुकलं. एका ऋषीची भार्य असून तुच्छ विषय वासना अयोग्य वेळेला आपण व्यक्त करावी, चुकलं. नवऱ्याजवळ येऊन बसले. नवऱ्याला सांगितलं त्यानं, म्हणे महाराज माझं चुकलं, क्षमा करा. पतीनं सांगितलं एक चुकलं नाही, 4 गोष्टी चुकल्या. तुला काममालिन्य निर्माण झालं, पहिली चूक. चुकीची वेळ निवडली, दुसरी चूक. माझी आज्ञा पाळली नाही, तिसरी चूक. आणि तिन्ही सांजेच्या वेळेला भगवान शंकर आकाशात संचार करतात. आपल्या विषय सेवनानं त्यांचा अनादर होतो हे सांगून तो ऐकलं नाही, चौथी चूक. 4 चुका झाल्या म्हणे महाराज. काय होईल? तुझ्या पोटी 2 दुष्ट जन्माला येतील, जगाला पीडा करतील. भगवान त्यांच्यासाठी जन्म घेतील, अवतार धारण करतील आणि त्यांचा नाश करतील. ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यप.
दिती म्हणते, महाराज काहीतरी मला पश्चात्ताप झाला आहे, हो काहीतरी सांगा. पश्चात्ताप झाला, चांगलं झालं आहे म्हणे दिती. 4 गोष्टी जशा वाईट झाल्या तशा 4 गोष्टी तुझ्याकडून चांगल्या झाल्यात म्हणे. काय? तुला पश्चात्ताप झाला, चांगलं झालं. योग्य अयोग्य लवकर कळालं, चांगलं झालं. पतीचा अनादर झाला, तो व्हायला नको होता ही भावना तुझ्या अंतःकरणात निर्माण होऊन माझ्याविषयी आदरबुद्धी निर्माण झाली, चांगलं झालं. आणि शंकराच्या अपराधाबद्दल शंकराची क्षमा मागायची तुला इच्छा झाली, चांगलं झालं. या चांगल्याचा परिणाम होईल म्हणे. काय? तुझ्या पोटी वाईटाचा परिणाम म्हणून निर्माण होणारी जी 2 मुलं आहेत, त्या दोघांपैकी एकाच्या पोटी असा मुलगा जन्माला येईल की त्याचं चरित्र देवाच्या चरित्राबरोबर गायलं जाईल. आणि तो प्रल्हाद. कश्यपाने असं सांगितलं. दितीला गर्भधारणा झाली. दितीच्या गर्भात आले कोण? जय विजय आले म्हणे. ते का आले? एकदा वैकुंठामध्ये सनकादिक गेले होते. जय भगवान महाविष्णू त्या दिवशी थकले, त्यांची विश्रांती चालू होते. जय विजय नावाच्या द्वारपाळाला त्यांनी सांगितलं आत कोणाला येऊ देऊ नका. सनकादिक गेले, जय विजयाने त्यांना अडवलं. आता हे काहीच शक्य नाही त्याच्यातलं. सनकादिक रागावणार नाहीत, जय विजय अडवणार नाहीत. पण जय विजयाने अडवलं. देव झोपणार नाहीत, देव झोपले. द्वारपाळाला कोणालाच आत येऊ देऊ नका असं देव सांगणार नाहीत. देवाने सांगितलं. जय विजय सनकादिकाला अडवतील एवढे वेडे नाहीत, पण अडवलं. त्यांनी अडवल्यानंतर सनकादिकाला क्रोध निर्माण होणार नाही, पण झाला. आणि क्रोधाच्या अवस्थेत त्यांनी शाप देऊन टाकला. उद्धटासारखे वागता म्हणे, दैत्य व्हा. आणि त्यांनी दैत्य व्हायचा शाप दिल्याबरोबर भगवान धावत आले. देव धावत आले. माझे भक्त रागावले, काय करावं? परमात्मा धावत. देवानी सोबत लक्ष्मीला घेतलं म्हणे. गरुड समोर आला, त्यावर आरूढ झाले नाहीत. गरुडानं समोर पादुका आणून ठेवल्या, देवानी वाहना पायात घातल्या नाहीत, नुसते धावत आले. कारण आहे त्याला सगळ्याला, संताच्या भेटीला जायचंय, गरुडारूढ होऊन नको. पायात पादुका घातल्या तर माझे पाय पूर्णपणे भक्ताला दिसणार नाहीत आणि चरण दर्शनातून त्यांना होणारं समाधान होणार नाही. क्रोध लवकर शांत झाला पाहिजे, समाधान द्यायचं म्हणून पायात पादुका नाहीत. आणि लक्ष्मीला बरोबर घेतलं. लहान मूल रागावल्याच्या नंतर आईला पाहिल्यावर शांत होतं. ही माता आहे त्यांची सगळ्याची भक्ताची. धावत आले, जय विजयाची क्षमा मागितली. जय विजयानं हे सनकादिकाची क्षमा मागितली. सनकादिक म्हणायला लागले, देवा तुमचा काय अपराध? देवानं सांगितलं नाही म्हणे, भृत्तापराधे सर्वत्र स्वामिनो दंड इष्यते. सेवकाचा अपराध हा मालकाचा मानला जातो. माझा अपराध गणला जाईल, मी क्षमा मागतो. क्षमा मागू नका देवा. काय करू? क्षमा मागू नका. तुम्ही म्हणाल तर देवा आम्ही शाप मागं घेतो. सनकादिकाला देवानं सांगितलं शाप मागं घ्यायचा नाही. तुमचाही शब्द खरा झाला पाहिजे, माझाही मान राहिला पाहिजे, याच्याकरता या शापाला मर्यादा घाला. काय मर्यादा? 3 जन्म यांचे दैत्य योनीत होतील असं म्हणा. मर्यादा घातली. पहिला जन्म झाला हिरण्याक्ष हिरण्यकश्यप, दुसरा रावण कुंभकर्ण, तिसरा शिशुपाल दंतवक्त्र. त्या जय विजयाचं वैकुंठातून पतन झालं. दितीच्या गर्भात ते येऊन राहिले. दितीच्या गर्भात दितीनं त्यांना 100 वर्ष धारण करून ठेवलं म्हणे. जगाला पीडा देणारी संतती निर्माण कशाला करा म्हणून तिने 100 वर्ष पोटात सांभाळलं. पण विचार केला किती दिवस सांभाळू, कधीतरी जन्माला घालावं लागणारच ना. 100 वर्षानंतर जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूच्या रूपानं निर्माण झाले. तरुण झाले, तपस्या केली, दिव्य सामर्थ्य मिळवलं आणि सामर्थ्यशाली झाल्याच्या नंतर जगाला पीडा देणं यांनी चालू केलं. त्याच्यात या हिरण्याक्षानं पृथ्वीच उचलली, वळकटी केली म्हणे तिची, चटईसारखी ती गुंडाळली, आपल्या बगलेत मारली आणि रसातळात नेऊन ठेवली. आणि मोठा उन्मत्त झालेला हा हिरण्याक्ष एका दिवशी असा फिरता फिरता वरुणाला भेटला आणि वरुणाला म्हणतो तुझ्याबरोबर युद्ध करायची मला इच्छा, चल तयार हो युद्धाला. वरुणानं सांगितलं कशाला जास्त युद्धाची खुमखुमी दाखवतोस, मला करता येणार नाही युद्ध तुझ्याबरोबर, पण तुझी युद्धाची खुमखुमी जिरवणारा निर्माण झालाय. आणि मग हिरण्याक्षाला आठवलं, नारदानी सांगितले आपल्याला भगवान आपल्याकडता येणार आहेत, देवाचं माझं युद्ध होणार आहे. रसातळात जिथं पृथ्वी आपण ठेवली आहे तिथं भगवान गेले तर नसतील म्हणून तर रसातळाकडं निघाला. आणि भगवान वराह रूपात प्रगट झालेले त्यांनी पृथ्वीचा उद्धार केला. आपल्या दाढेवर पृथ्वी धरली आणि भगवान असे त्या जलार्णवातून बाहेर येत होते आणि रस्त्यातच गाडबेड झाली दोघांची. हिरण्याक्षानं बघितल्या बघितल्या देवाला विचारलं,
वराह रूपात पाहिलं देवाला आणि विचारायला लागला, बोलायला लागला, तो काय डुकरा कुठं निघालास? डुक्करा म्हणल्या बरोबर देवानं सांगितलं, बरोबर आहे म्हणे, मी डुक्करच आहे, पण तुझ्यासारख्या कुत्र्याला फाडायलाच डुक्कर झालो. भाषा भागवतामध्ये अशी. सगळं भांडण जे असतं ना ते तोंडात असतं म्हणतात. शब्द धड नसला की भांडण होतं. त्यानं डुक्करा म्हणावं, यानं कुत्र्या म्हणावं. अपमान वाटला, दोघांचं युद्ध जुंपलं. युद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे युद्ध झालं आणि हिरण्याक्षाच्या कानपट्टीत भगवंताचा मुष्टीप्रहार झाल्याबरोबर हिरण्याक्ष मेला. योग्याला मिळणार नाही अशी गती त्या हिरण्याक्षाला प्राप्त झाली. हिरण्याक्षाला मारून भगवंतानं ही पृथ्वी रसातळातून वर काढली आणि या पृथ्वीवर सृष्टी विस्तार करायला स्वयंभू मनूनं प्रारंभ केला. स्वयंभू मनूच्या संसारात त्यांना 2 मुलं आणि 3 कन्या झाल्या. देवहूती, आकुती, प्रसूती त्यांच्या मुली आहेत आणि प्रियव्रत, उत्तानपाल ही 2 मुलं आहेत. स्वयंभू मनूच्या पोटी जन्माला आलेल्या 3 मुलीमध्ये देवहूती नावाची कन्या होती. तिच्या संसाराची कथा याच्या पुढं आहे. काय झालं, ब्रह्मदेवाने आपल्या अवयवातून जे ऋषी निर्माण केले होते ना, त्याच्यात एक कर्दम ऋषी होते. ते ब्रह्मदेवाच्या सावलीतून निर्माण केले ब्रह्मदेवानं. छाया या हा कर्दमो जज्ञे. सावलीतून निर्माण केलेल्या या कर्दमाला तुम्ही सृष्टी विस्तार करा आणि ते सामर्थ्य मिळवण्याकरता तपश्चर्या करा. ब्रह्मदेवाने सांगितलं. ते सरस्वती तीरावर गेले, 10,000 वर्ष तप केलं आणि तपश्चर्यानं भगवान प्रसन्न झाले. देवानं सांगितलं म्हणे, कर्दमा इथंच थांबा, इथं स्वयंभू मनू येतील, त्यांची देवहूती नावाची कन्या तुम्हाला समर्पण करतील, तिच्याशी तुमचा संसार होईल. त्या संसारात मी तुमच्या पोटी जन्म घेऊन जगाला तत्त्वज्ञान सांगणार आहे. कर्दम ऋषी वाट बघत बसले. भगवान निघून गेले. कर्दम ऋषी स्वयंभू मनूची वाट बघत बसले आणि स्वयंभू मनूची मुलगी देवहूती उपवर झाल्यामुळं तिच्यासाठी योग्य पतीचा शोध घेण्याकरता, वराचा शोध घेण्याकरता म्हणून स्वयंभू मनू रथात बसून निघालेले कर्दमाच्या आश्रमात आले. कर्दमाची भेट झाली. कर्दमाला ठाऊक होतं हे आपली मुलगी द्यायलाच माझ्याकडे आले. देवानं सांगूनच ठेवलं होतं त्यांना, पण एकदम म्हणता येत नाही ना, तुम्ही पोरगी आणली काय, देऊन टाका मला, असं बोलता येत नाही. म्हणून बोलत बोलत गोष्ट काढली. म्हणजे कुठं निघालात, कसे काय निघालात, कोण कोण आलात? त्याने सांगितलं, मी माझी बायको मुलगी असे आलो. कशाला आलात? माझी मुलगी लग्नाची आहे. असं का? म्हणे लग्न करायचं आहे. ठीक आहे म्हणे, योग्य वर संशोधन करा, मुलगी देऊन टाका. त्याने सांगितलं, तसं नाही म्हणे, तुम्हाला पाहिल्यानंतर माझ्या मुलीला अनुरूप वर तुम्ही आहात असं मला वाटतं, तुम्हाला समर्पण करावे. म्हणतं काही हरकत नाही म्हणे. कर्दमाने सांगितलं, तुमच्या मुलीचं लग्न होण्याचं वय आहे, मीही लग्नाचा इच्छुक आहे, तुमची मुलगी तुम्ही होऊन मला द्यायला आलात, मला लग्नाची अडचण नाही, मी करायला तयार आहे, पण माझा एक नियम ठरला आहे. काय? एक मुलगा झाल्यानंतर मी संसारात राहणार नाही, आणि हे जर तुमच्या मुलीला मान्य असलं तर माझ्याशी तिचं लग्न होईल, नाहीतर होत नाही म्हणे. स्वयंभू म्हणून पोरीला विचारलं, पोरी असं म्हणणं या ऋषीचं, काय म्हणायचं तुला? ती म्हणायला लागली, करा ना, एक संतती झाली, पुरे ना, संसार भोगाकरता करायचा आहे मला मान्यच नाही ना, त्यागाचा संसार करणारा नवरा मला मिळतो हे माझं भाग्य आहे ना, करा माझं लग्न करा. त्यागमय जीवनाच्या अशा साध्वी स्त्री आपल्या भारतात पुष्कळ होऊन गेल्या. भामतीचं चरित्र आपल्याकडं, वाचस्पती मिश्रांची भार्या भामती. काय झालं म्हणे, वाचस्पती मिश्रांनी जगद्गुरू शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यावर भामती निबंध लिहायला सुरुवात केली. अगदी तारुण्यात, नेमक्या 15-16 वर्षाच्या वयात ते लिखाण सुरू झालं. संसारात लक्षच नाही, घरात लक्ष नाही. मायबापाने विचार केला, याचं लग्न तरी करू म्हणून. लग्न केलं तर लग्न ठरलंय, लग्न झालंय, आपल्यावर काही जबाबदारी, काही पत्ता नाही या बाबाला. ब्रह्मसूत्र आचार्यांचं भाष्य, त्याचा विचार, लिखाण याच्याशिवाय विषय नाही. मायबाप मरून गेले, त्यांची उत्तरक्रिया या बाबाने केली, पण मेले ते ध्यानात नाही. ग्रंथाचं लेखन समाप्त होत आलं होतं. त्या माऊलीनं सगळी सेवा करावी, कुठेतरी मोलमजुरी करून पैसा आणावा, काहीतरी अन्नधान्य आणावं, दोघाचं पोट भरावं, याला वस्त्र पुरवावी, त्याला कागद पुरवावा, नवऱ्याला शाई आणून द्यावी,
दिवावात पाहावी त्याच्याजवळ लेखनाची, सगळी सगळी सेवा करायची. पण याचं लक्ष नाही बाबाचं. बायको आपल्याला कोणीतरी एक बायको नावाचं नातं आहे आपल्या घरात, माहीत नाही. शेवटचं लिखाण चाललं होतं, शेवटचा उतारा लिहायचा राहिला होता आणि एवढ्यात दिवा विजला. रात्रीची वेळ, दिवा विजल्याबरोबर यांचं लक्ष इकडं तिकडं गेलं. दिवा विजला, ती बायकोही उठली लगेच. तिने लगेच तेलवात घातली, दिवा लावून दिला. यांनी लिखाण संपूर्ण केलं आणि लेखन संपल्यावर विचार करायला लागले, माझा दिवा आजपर्यंत कधीच विझला नव्हता किंवा मला त्याची चिंता नव्हती. आज दिवा विझला, कुणी पेटवला? इकडं पाहिलं तर बाजूला एक बाई झोपलेली. उठवलं तिला, उठ बाई, कोण आहेस तू? विचारलं तिला. माऊलीनं सांगितलं म्हणे, महाराज मी तुमची बायको. असं? हो म्हणे, तुमची बायको. लग्न झाले माझं? झाले म्हणे. माझं कधी झाले? 36 वर्ष झाली म्हणे आपल्या लग्नाला. 36 वर्ष, 3 तपाचा काल. 36 वर्षापूर्वी तुझं माझं लग्न झालं? होय. माझ्या लेखनाची सामग्री मला कोण पुरवतं? मीच पुरवते म्हणे महाराज. माझी व्यवस्था मीच पाहते महाराज. कशाच्या जोरावर? मोलमजुरी करते महाराज. वाचस्पती मिश्राच्या डोळ्यात पाणी आलं. 36 वर्ष या माऊलीला आपल्या संसाराची पर्वा नाही, देहाची पर्वा नाही. आपल्या लेखनाला मदत करणारी माऊली. विचारलं त्याला, बाई तुझं नाव काय? तिनं सांगितलं, महाराज लक्ष्मीपूजन होताना तुम्ही माझं नाव भामती ठेवले. ग्रंथ घेतला आणि ग्रंथावर नाव देऊन टाकलं, भामती. निबंध आहे तो ब्रह्मसूत्र भाष्यावरचा, पण नाव दिलं भामती. बायकोच्या प्रेमानं नाही, अशी त्यागाची पत्नी मिळाली म्हणून तिचं स्मरण असावं. त्यागमय जीवन जगणाऱ्या भामतीसारख्या स्त्रिया जर या 500-700 वर्षात निर्माण होऊ शकतात, तर लक्षावधी वर्षापूर्वी देवहूती निर्माण झाली. नवलाचं काय? देवहूतीनं लग्न झालं, पतीची सेवा सुरू केली. अखंड पती सेवेत असताना कर्दमाची तपस्या चालू. आपलं देवहूतीचं लग्न होऊन हिचा आपला संसार व्हायचा, विसरलेच. बराच कालावधी गेल्यानंतर एका दिवशी देवहूतीकडे त्यांनी पाहिलं, गलितगात्र झालेली. विचारलं म्हणे, देवहूती काय इच्छा? त्यानं सांगितलं म्हणे, महाराज एक मुलगा होणार आणि तो तत्त्वज्ञान जगाला देणार, असं मी ऐकूनही तो निर्माण व्हावा एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. कर्दमाने सांगितलं म्हणे, इथं सरोवरात बुडी दे. सरस्वतीचं सरोवर जे समोर होतं, बिंदू सरोवर म्हणतात त्याला. त्या बिंदू सरोवरात देवानी कश्यपाकरता जेव्हा प्रकटन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून एक आनंदाचा थेंब त्या सरोवरात पडला, म्हणून त्याला बिंदू सरोवर म्हणतात. भगवंताचं हे सरोवर आहे, प्रसाद रूप सरोवर आहे, प्रसादजन्य सरोवर आहे. बुडी दे. देवहूतीनं बुडी मारली आणि बाहेर आली तर दिव्य रूपाची झाली. 1000 दासी बरोबर घेऊनच आली आणि कश्यपानं ती बाहेर येईपर्यंत एक सुंदर असं विमानासारखं घर रचून घेतलं. वाटेल तिथं जात होतं, वाटेल ते सुख देत होतं. कालानुरूप सुख देण्याची क्षमता त्या घरात होती. उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम. आजच्या भाषेत एअर कंडिशन्ड होतं घर. आणि असं ते विमानासारखं, कामग विमानासारखं ते घर निर्माण केलं. आणि त्या घरात राहून देवहूतीसह कश्यपाचा संसार सुरू झाला. आणि त्या कश्यपाच्या संसारात कश्यपाला 9 पोरी झाल्या, 9 मुली झाल्या. आणि एका दिवशी कश्यपाला त्या कर्दमाला वैराग्य झालं. आणि कर्दमाने देवहूतीला सांगितलं म्हणे, देवहूती काय मी तुला म्हणालो होतं, काय 1 संतती होईपर्यंत राहीन, पण 9 संतती होईपर्यंत राहिलो. आता वैराग्य झाले, निघतो मी, संन्यास घेणार आहे. देवहूती रडायला लागली. म्हणे, काय सांगू महाराज, तुमच्यासारखा मोक्ष देणारा नवरा मिळूनही संसाराची इच्छा मी व्यक्त केली, दुर्दैव माझं. पण एक काम करा म्हणे. काय? एक मुलगा होईपर्यंत राहा, घरात राहा. कशासाठी? मला तत्त्वज्ञानाची व्यवस्था म्हणून तो मुलगा निर्माण होणार आहे. या निर्माण झालेल्या 9 कन्याच्या लग्नाची व्यवस्था करावी लागणार आहे. कर्दमाच्या लक्षात आलं, देव आपल्या पोटी अवतार धारण करणार आहे. थोडे दिवस राहिले. कर्दमाच्या पोटी देवाने अवतार धारण केला. हे कपिलाचार्य. निर्माण झालेल्या मुलाच्या पायातली, हातातली चिन्ह पाहून ब्रह्मदेवानं कर्दमानं सांगितलं, भगवान आहेत.
भगवान तुमच्या पोटी आले. कर्दमाने सांगितलं हो म्हणे, येणार म्हणून देवानं सांगितलं स्वतः, नाही हेच आहेत, आता काय करायचं. कर्दमाला त्याने सांगितलं म्हणे, या 9 कन्या एका एका ऋषीला समर्पण करा, मुलगा मोठा होईपर्यंत आईला उपदेश करण्याच्या कामात समर्थ होईपर्यंत थांबा, मग संन्यास घ्या. कर्दमाने 9 कन्याचा विवाह केला. मुलगा मोठा होईपर्यंत घरात थांबले. एका दिवशी मुलाजवळ येऊन बसून म्हणायला लागले, देवा, मुलगा ही भावनाच नाही, आपला मुलगा भगवान आहे नक्की ठाऊक आहे, कशा करता त्याला मुलगा म्हणत बसायचा. देवा काय, माझी संन्यासाची इच्छा, आनंद आहे म्हणे. पोरानं सांगितलं, जा बाबा संन्यास घ्या, माझ्या आज्ञेप्रमाणे तो संन्यास आहे. श्रुतिस्मृती या माझ्या आज्ञा आहेत. श्रुतिस्मृती ममैवाज्ञे यस्ते उल्लंघ्य वर्तते आज्ञोच्छेदी मम द्वेषी मद्भक्तोपी न वैष्णवः. माझ्या आज्ञाचं पालन करा, निवृत्ती मार्गाचं सेवन करा, कृतार्थवाद जा तुम्ही. आईला काय, आईला मी सांगतो म्हणे तत्त्वज्ञान, काळजी करू नका. कर्दम निघून गेले. देवहूती कपिलाचार्य दोघेच घरात असताना एका दिवशी देवहूतीनं आपल्या पोराला उच्च आसनावर बसवलं. गुरु म्हणून, भगवंताचा अवतार असलेला मुलगा आपल्या पोटी जन्माला आला, उच्च आसनावर बसवलं, नमस्कार केला. पितयाने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतर देव वसे. ज्याच्या हृदयात देव राहतो असं पोरगं असलं तर बापानं पाया पडावं, हे पोरगच देव आहे. देवहूतीनं नमस्कार केला. सांगितलं म्हणे, महाराज मला उपदेश करा. काय सांगू आई, निर्विण्णा नितराम भूमन असदिंद्रिय तर्षणात. या इंद्रियांना तृप्त करत करत मी फार उद्विग्न झाले म्हणे. देवहूती बोलते, विषय सेवनात मला उद्वेग निर्माण झाला, कितीही विषय सेवन केले तृप्ती होतच नाही. न भोगाद्राग शांतीही, भोगी काम वाढे इंधने आगीसी हाकाक चढे. प्रदीप्त झालेल्या अग्नीला जेवढं जेवढं इंधन द्यावं तेवढा तेवढा तो जसा प्रदीप्तच होत जातो, तसे कामाला जेवढे जेवढे भोग द्यावे तेवढा काम प्रदीप्तच होत जातो, शांत होत नाही. मग काय करावं. देवहूतीनं विचारल्याबरोबर भगवान सांगायला लागले, मनाचा निग्रह करावा, अंतःकरणाला विषय देऊ नयेत. विषय न देण्यामध्येच अंतःकरणाची स्थिरता आहे. एक कथा सांगतात बा, एक राजा होता, त्याने एक शेळी सांभाळली होती. राजा लोकाला काहीतरी नाद असतो, पोपट तरी सांभाळ, कुत्रं तरी सांभाळ, गाढव तरी सांभाळ. यानं शेळी सांभाळली आणि राजाची अशी इच्छा की शेळीला यथेच्छ चारून आणलं पाहिजे. त्यानं सांगितलं सगळ्यांना, बाबा माझ्या शेळीला घेऊन जायचं राहणार, यथेच्छ चारून आणायचं, भुकेले ठेवायचं नाही. जर शेळी भुकेली राहिली तर मी मारीन, त्याला मारून टाकीन. रोज एक जण शेळी घेऊन जायचं आणि शेळीचा स्वभाव असा, समोर गवत दिसलं की ती पुन्हा खाणारच की हो. कितीही चारून आणलं तरी राजा काय करायचं, घरी आला की शेळीच्या समोर त्या गवत टाकायचं आणि त्यानं खाल्लं की म्हणायचं, ज्या अर्थी खाते त्या अर्थी अर्धपोटी मारा याला. अनेक लोक मरायला लागले. एक महात्मा त्या गावात आला, त्या महात्म्यानं सांगितलं, तुझ्या शेळीला मी चारून आणतो म्हणे आज पोटभर. त्यानं त्या शेळीला रानात नेलं आणि जाताना सोबत एक मोठं लाकूड नेलं चांगलं, आणि शेळीनं गवताला तोंड लावलं की तोंडावर फटका द्यायचा, थोबाडच फोडायचं तिचं. फटके मारून मारून तोंड सुजवून टाकलं दिवसभरामध्ये, गवताच्या काडीला तोंड लावू दिलं नाही. आणि संध्याकाळी घरी आल्याबरोबर राजाला सांगितलं, राजा बघ आता शेळीच चरते का, चारून आणले तिला, चारले पोटभर चरली म्हणे, आता खात नाही गवत, खात नाही बघ म्हणे. आणि गवत राजानं समोर टाकलं, हा लाकूड हलवीतच उभा राहिला, खाईल का आता शेळी गवत. शेळीला गवत खाऊ घालण्यानं ती तृप्त होत नाही, थोबाड फोडलं पाहिजे तेव्हा ती जेव्हा जशी तृप्त झाल्यासारखी दिसते. अंतःकरणाला विषय देण्यानं अंतःकरण तृप्त होत नाही. अंतःकरणाची शेळी समोर विषय आला की पुन्हा तोंड उघडणारच आहे, चरणारच आहे. मग काय करा, विवेकाच्या सोट्यानं तिचं थोबाड, त्या मनाचं थोबाड सुजवून टाका. विषय देण्यात तृप्ती नाही. न भोगात राग शांती. आईला उपदेश करायला कपिलाचार्यांनी प्रारंभ केला. म्हणे, आई तुला आता तत्त्वज्ञानाचा मला उपदेश केला पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञान कपिलाचार्यांनी आईला सांगायला सुरुवात केली. प्रकृती पुरुषाच्या विवेकानं मोक्ष प्राप्त होतो सांगितलं. गंमत आहे, विनोदानं एकानं पतंजलीचं वर्णन केलं आहे. पतंजली मुनेरुक्ती ही काप्यपूर्वा जयत्यसौ
पतंजलीचं म्हणणं मोठं अद्भुत आहे म्हणे. काय? पुंस प्रकृत्योर वियोगोपी योग इत्यभिधीयते. पतंजली काय म्हणतात? पुरुष आणि प्रकृती यांचा वियोग करा, हाच योग आहे. वियोगाला योग म्हणावं, पतंजलीची अद्भुत उक्ती आहे म्हणे. पुरुष आणि प्रकृतीच्या विवेकानं मोक्ष. प्रकृती वेगळीच आहे, पुरुष वेगळाच आहे. प्रकृती नामरूपात्मिक आहे, सत्वरजतमात्मिक आहे, गुणात्मिक आहे. परमात्मा निर्गुण आहे, आत्मा निर्गुण आहे. अशा पद्धतीनं प्रकृती, पुरुष आणि प्रकृती यांचा विवेक, त्याचं ज्ञान संपादन करावं, कृतार्थता येते. आईला पुढे त्यांनी समजावून सांगितलं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगाच्या क्रमानं माणसाने गेलं पाहिजे. भक्तीचा महिमा सांगितला, कालाचा महिमा सांगितला. आपल्या घरातच देहातच आसक्त होऊन जर कोणी राहत असेल तर त्याचं अकल्याण होतं असं सांगितलं. मनुष्य योनीला प्राप्त होणाऱ्या जीवाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गती कशा प्राप्त होतात त्याचा उपदेश केला. आईला धूम्र मार्ग सांगितला, अर्चरादी मार्ग सांगितला, भक्तियोगाचं महत्त्व सांगितलं. आणि हे सगळं तत्त्वचिंतन आईच्या समोर कपिलाचार्यांनी उपस्थित केलं. आणि करता करता एका दिवशी आईकडं पाहिलं तर तिचं तोंड, तिचा चेहरा ब्रह्मतेजयुक्त झालेला त्यांना दिसला. आईला ज्ञान झालं. कपिलाचार्याला कळालं, संत ओळखावे दुरोनिया चिन्ही, प्रज्वाळ लावन्ही तैसा दिसे. दुरून साधू पुरुषाची ओळख पडते. प्रज्वलित झालेला अग्नी जसा दीप्त, अग्नी जसा तेजस्वी असतो, तसं महात्म्याच्या ठिकाणी असलेलं ब्रह्मतेज साधूला कळतं. कपिलाचार्याने ओळखलं, आईला ज्ञान झालं. आईला सांगितलं त्याने, आई ज्ञान झालं? झालंय म्हणे देवा तुमच्या कृपेनं. झालं म्हणे माझं काम. मग निघतो म्हणे आई. कुठं निघतो आता मी? माझं काम झालं, घरात राहायचं कारण नाही. ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं, आता मी निघतो. कुठं देवा? निघतो म्हणे मी. आईचा चेहरा उतरला. माऊलीनं विचार केला. नवरा संन्यास घेऊन निघून गेला. आपल्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याच्या कामात समर्थ असलेलं आपलं पोरग नारायण आहे, परमात्मा आहे, खरं आहे, पण मुलगा आहे ना आपला, चालला तो. कुणाला वाईट वाटणार नाही. काय आहे, ज्ञान जरी झालं तरी या व्यावहारिक नात्याचा विसर पडणं मोठं अवघड असतं बघा. ज्ञान झालेल्या अवस्थेतही ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, प्रसंग बघा त्यांच्या चरित्रातले. निवृत्तीनाथ महाराजाला ज्ञान नाही का? निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरो, जया निवृत्तीची राणी, निवृत्तीची, हे निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी केलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीला निघाले आणि निवृत्तीनाथ महाराजासमोर येऊन उभं राहून त्यांचं स्तवन त्यांनी केलं. निवृत्तीनाथ महाराजासारखा निवृत्तीरत महात्मा गलबलला. डोळ्यात पाणी आलं. तोंडावरून हात फिरवला ज्ञानेश्वर महाराजांच्या. नामदेव महाराजांनी वर्णन केले सगळं. निवृत्तीने हात उतरिला वदना, बा आम्हा निधाना त्यागी आले. तोंडावरून हात फिरवला. काय ज्ञानोबा, आम्हाला सोडून निघालास, समाधीला जातोयस. निवृत्तीनाथ महाराजाला कष्ट झाले, दुःख झालं, वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं. सोपानदेवाला वाईट वाटलं, पंढरीनाथाला वाईट वाटलं, पुंडलिकाला वाईट वाटलं. कोण ज्ञानी नाही सांगा ना याच्यातला. ज्ञानोबाराय समाधीला निघाले, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. नामदेव महाराजाला वाईट वाटलं. समाधीला शिळा घातल्याबरोबर नामदेव महाराजांनी सगळ्या जगाला सांगितलं, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. काही केल्या मन राहत नाही. सगळी संत मंडळी म्हणायला लागली, काय करावं, मनाचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण काही केल्या मन राहत नाही. मुक्ताबाईनं सांगितलं, बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलेसे. गवताची पेंडी बांधलेली असावी, तिला जो आळा असतो तो आळा सुटण्यानं गवत रानोमाळ पांगतं. तसं आम्हाला सगळ्याला बांधून ठेवणारा आळा ज्ञानोबारे सुटून गेला. तृण रानोमाळा पांगलेसे. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ 12 वाटा मुरडता ते. तळ्याचे ताल फुटले,
12 वाटांना तळ्यातलं पाणी पांगून वाहायला लागलं. तशी आमची अवस्था झाली. बाप ज्ञानेश्वर समारस्त, ज्ञानस्वरूप झालेले, ब्रह्मस्वरूप झालेले सगळे महात्मे ज्ञानोबारायाच्या समाधी प्रसंगात जसे रडले. कपिलाचार्यांनी घरातून मी जाणार म्हणल्याबरोबर किंचित चकार वदनम पुत्र विश्लेषणातुरा, पोराचा विरह होणार म्हणल्याबरोबर त्या माऊलीचं तोंड उतरलं. देवा निघतो म्हणाई. भगवान निघून गेले. आई एकटी घरात राहिली. 1000 दासी आणि विमानासारखं घर, ऐश्वर्यानं भरलेल्या त्या घरात एकटी माऊली राहिली. पण भोगाची कोणतीही कामना मनात नाही. कोणी स्नान घातलं दासीने तर स्नान व्हायचं नाही तर नाही. कोणी वस्त्र दिलं तर नेसायचं नाही तर नाही. कोणी वेणी घातली तर घातली जायची नाही तर नाही. कोणी जेव घातलं तर जेवण व्हायचं नाही तर नाही. देह गेहाची स्मृतीच नाही. अखंड अनुसंधान आत्मस्वरूपाचं, परमात्म्याचं. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. याच भावने देवहूती होती. अखंड भगवंताच्या भक्तीचा द्रव तिच्या अंतःकरणाला आलेला आणि त्याच्यामुळे देवहूतीच्या शरीराचं पाणी झालं. अंतःकरणाला प्राप्त झालेली जी अवस्था आहे ती उत्कटतेला प्राप्त झाल्याच्या नंतर तसाच भाव शरीराचा होतो. हा आपल्या जुन्या मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. जी अवस्था अंतःकरणात तुम्ही उत्कटतेनं धराल ती अवस्था तुमच्या शरीराची होते. वल्लभाचार्याच्या शरीराचा अग्नी झाला. अंतकाळात वल्लभाचार्यांनी गंगेत प्रवेश केला आणि गंगेत त्याशी बुडले आणि वर लोकाला जाळ दिसला. कारण काय, ज्ञानाग्नीत सतत त्यांनी मन प्रविष्ट ठेवलं होतं म्हणून शरीराचा परिणाम अग्नीत झाला. कबीरांच्या शरीराची फुलं झाली. आपलं अंतःकरण त्यांनी फुलापेक्षा मृदू राखण्याचा आजन्म प्रयत्न केला. शरीराचं फूल झालं. जी अवस्था अंतःकरणाला तुम्ही धराल त्या अंतःकरणाच्या उत्कटता वशात शरीराचाही परिणाम तसाच होतो. सिद्धांत आहे. भारतीय मानसशास्त्रातच हे पाहायला सापडतं, इतरत्र नाही. आणि त्या नियमानुसार अखंड भगवंताची भक्ती करून अंतःकरणाला आलेला जो भक्तीचा द्रव होता त्याचा परिणाम म्हणून देवहूतीच्या शरीराची नदी झाली. कपिलाचार्य जे घरातून निघून गेले, गंगा आणि समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी कपिलाचार्य गेले आणि समुद्रानं त्यांना आपल्या पोटात स्थान दिलं. तिथं ते राहिले. जगाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याकरता अजूनही ते तिथं बसून आहेत. असं कपिलाचार्याचं एक चरित्र आणि हिरण्याक्षाचं एक चरित्र. कपिल आणि देवहूती हे कर्दम आणि देवहूतीचा शास्त्रीय संसार, त्याच्यातून निर्माण झालेली कपिलाचार्य ही भगवत विभूती, आणि दिती आणि कश्यप यांचा वासनानुसारी झालेला संसार, त्याच्यातून निर्माण झालेली हिरण्याक्ष हिरण्यकश्यप ही संतती. संसार वासनानुसारी आणि शास्त्रानुसारी जसा होईल तशी अनुकूल प्रतिकूल संतती कशी निर्माण होते हा सर्गाचा विचार सांगणारा 3रा स्कंद या ठिकाणी संपला. 4थ्या स्कंदापासूनची कथा आपण उद्याला पाहू. संतांचं नामस्मरण करू, आरती होईल, मग आपल्याला थांबायचं आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ
भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ पहा पर्वणी आली अवनी ती अघहरणी राजन सरणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गावनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित हरे हरे हूँ सचित लोक सुकमळे संत द्विजकुळे सेवनी रमले भान हारपले रसपिता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदळे ना कोणासाचा प्राणचे कीर्तन कारांचा देवा कवीवर संतांचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कवीचा रयंतरीचा तमहरता आरती करत भगवंता जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदते कृष्णपदी ठेवू माता करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो
जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता घरे में कंगन प्रेमी आनंद तमेव माता पिता तमेव बंधु जता तमेव विद्या तमेव कायेन वाचा मनसेन्द्रियात्मना करोमि अद्यं नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं हरे राम राम